आज येवला येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम जनतेच्या सेवेसाठी येवला येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे। माझ्या समाविष्ट येवला तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय पांडुरंग भाऊ शेळके, या येवला शहराचे शहर प्रमुख आदरणीय विशाल भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख आदरणीय विजयजी मोरे, आम्ही सर्वजण या ठिकाणी रोज या कार्यालयामध्ये बसून जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कारण शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। जनसेवा हीच ईश्वर सेवा हा धागा पकडून आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। रोज तालुका प्रमुख या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी हजर असतील, शहर प्रमुख असतील। दर सोमवारी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत मी देखील त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे आणि जनतेचे काही ज्या अडीअडचणी असतील, ज्याला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रामुख्याने माझ्या माध्यमातून मी करणार आहे। मग प्रांत कार्यालयाच्या संदर्भात असेल, तहसील कार्यालयाच्या संदर्भात असेल, नगरपालिकेच्या संदर्भात असेल, बीडीओ पंचायत समिती बीडीओच्या संदर्भात असेल, या सर्व डिपार्टमेंटला प्रशासनाला च्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची कामं आम्ही करून देणार आहोत। कारण आम्ही या मतदारसंघामध्ये दौरा केल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणींना लोकांना न्याय मिळत नाहीये आणि तो न्याय मिळवून देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, त्याचप्रमाणे माजी आमदार नरेंद्रजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही जनतेची कामं या माध्यमातून करणार आहोत। केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकूण सगळ्या स्कीमा जर बघितल्या तर जवळपास 76 स्कीमा आहेत आणि अनेक लोक या स्कीमांपासून वंचित आहेत। या 76 स्कीमा, या सर्व स्कीमांचा लाभ या ठिकाणी येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला मिळाला पाहिजे। मग त्या अगदी लहान बालकं असो, किशोरवयीन मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, माझ्या विधवा बहिणी असो, एकल महिला असो, अशा सर्व क्षेत्रातील सर्व समुदायाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल। जनतेचे अतिशय छोटे छोटे प्रश्न आहे। कोणाला रेशन कार्डची अडचण आहे, कोणाला नाव कमी करायचंय, कोणाला नाव टाकायचंय, आधार कार्डचा विषय, अलीकडे गाजणारा जो SIR चा जो विषय आहे त्याच्यामध्ये पण लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय। SIR साठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत। या सगळ्या बाबींमध्ये आम्ही मदत करणार आहोत। दर सोमवारी या ठिकाणी जनता दरबार होत जाईल आणि जनतेचे प्रश्न सगळे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे प्रत्येक 15 दिवसांनी या ठिकाणी जनता दरबार घेत जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते देखील प्रशासनाला बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि ही ऍक्च्युली सुरुवात तर खऱ्या अर्थाने नरेंद्र भाऊने 1992लाच केली होती। म्हणजे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की नरेंद्र भाऊ ज्यावेळेस जनता दरबार भरवत होते, अगदी आपल्या पारेगाव रोडला भाऊंचं ऑफिस होतं डॉक्टर सोनवणे सरांच्या समोर, आणि मी लहान असताना मी बघत होतो शेकडोनी लोक त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येत होते आणि नरेंद्र भाऊ त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत होते। त्याच धर्तीवरती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे
आणि मी स्वतः कुणाल दराडे आणि आमची सगळी शिवसेनेची टीम या ठिकाणी काम करू आणि या तालुक्यातील तमाम जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आज येवला लासलगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उद्या आजपासून खरं सक्रिय सुरू झाले. याच्या आधी देखील आम्ही काम करतच होतो, परंतु एक कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला आज या मतदारसंघातले प्रश्न सोडवायचे आहेत. आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे, माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय कुणाल भाऊ दराडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमचे शहर प्रमुख असतील, स्वतः मी असेल, आमचे सर्व युवा सेनेचे असतील, महिला आघाडीचे असतील, आम्ही सर्व प्रश्न जे वेगवेगळे प्रश्न असेल त्या संदर्भामध्ये, कुणाचं शिक्षकांचं काम असेल, कुणाचं नोकरीचे प्रश्न असतील, कुणाचे वेगवेगळे प्रश्न असतील, इथं प्रांत तहसील बीडीओ सीओ यांच्याकडे जे प्रश्न राहतात, जे उच्च स्तरीयवरती जातात, जे जिल्हा लेवलला जातात, त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करून आमदार साहेबांचे पत्र घेऊन स्वतः आम्ही भाऊला सोबत घेऊन, कुणाल भाऊला सोबत घेऊन त्या ठिकाणी जिल्ह्याचे सुद्धा प्रश्न जे नागरिकांचे असतील या मतदारसंघातले ते सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. तसेच ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे प्रश्न असतील, रेशन कार्ड असेल, विधवा महिलांचे असतील, युवकांचे असतील, बरेच. आता आमच्या लाडक्या बहिणीचे सुद्धा आज आम्ही प्रशासकीय समितीवर आहोत, इथले प्रशासकीय समितीचे सदस्य आहेत लाडक्या बहिणीचा, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे सुद्धा कुठले प्रश्न असतील या तालुक्यामधले ते सर्व प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सोडणार आहोत. या कार्यालयामध्ये शहर प्रमुखांचं कॅबिन आहे, तालुका प्रमुखांचं आहे, इथं सर्व पदाधिकारी कमीत कमी 4-4, 5-5 तास पदाधिकारी इथं बसणार आहेत आणि या तालुक्याचे मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या कार्यालयातून एकही माणूस त्याचा प्रश्न सुटणार नाही, असा जाणार नाही, असं या ठिकाणी आश्वासन आम्हाला खरं तर आपल्या प्रसार माध्यमातून द्यायचं आहे. कुठलाही प्रश्न असो निश्चिंतपणे आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात या आणि माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना काम करते त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं आहे. आणि या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण देखील पुढच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य कराल अशी एक अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.